वैशाखातील प्रचंड उष्म्यामुळे वातावरण तप्त असतानाच सोमवारी अचानक मुंबई आणि परिसराला वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपून काढलं. रेल्वे, रस्ता आणि विमान वाहतुकीला या पावसाचा मोठा फटका बसला. पूर्व द्रुतगती मार्गावर घाटकोपर इथल्या एका पेट्रोल पंपाजवळच्या जाहिरातीचा महाकाय फलक अचानक कोसळला. या दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झाला तर 69 जण जखमी झाले. नवी मुंबई ठाण्यातून हवामान बदलाला सुरुवात झाली. दाटून आलेल्या ढगांनी दक्षिण मुंबईकडे आगेकूच करायला सुरुवात केली. वादळी वारे मुंबईवर घोंगावत असतानाच धूळ वातावरणात मिसळल्यानं मुंबईच्या आसमंतात धुळीचं साम्राज्य निर्माण झालं. दादरच्या शिवाजी पार्कची धूळ वातावरणात मिसळत असताना वरळीपासून फोर्टपर्यंत सर्वत्र वादळी पावसानं थैमान घातलं. घाटकोपर इथे होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करून धोकादायक होर्डिंग तातडीनं काढण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. अशा प्रकारचे होर्डिंग किंवा कुठलंही बांधकाम पडू शकतं याबाबत राज्यभर उपाययोजना करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी आपत्कालीन विभागाचे प्रमुख आणि मुख्य सचिवांना दिलेल्या आहेत.